नमस्कार मित्रांनो, कर्जमाफीच्या आशेनं शेतकरी सरकारकडे पाहतोय आणि आपल्या राज्याचे माणिकराव कोकाटे जे कृषी मंत्री झाले ती रमी खेळण्यात धुंद आहेत। तर याच्यामध्ये असं कायमस्वरूपी जाणवतं की कृषी मंत्री किंवा एखादा आमदार ज्यावेळेस आमदार होतो त्यावेळेस त्याच्या डोक्यात फक्त मंत्रीपद हवं आहे आणि मंत्रीपद हवं आहे म्हणून मंत्रीपद मिळवणं किंवा त्याला देणं हे कितपत योग्य आहे ही विचार करण्याची गरज आहे। गेले जी काही कृषी मंत्री जर बघितले ते कृषी मंत्री झाल्यानंतर त्यांची राजकीय कारकीर्दच अडचणीत आली आहे। त्याचं कारण मित्रांनो असं आहे की कृषी मंत्री होणं ही सगळ्यात मोठं अवघड मंत्रीपद आहे आणि ती समजतच नसेल तर तो मंत्री त्याची आवड त्याच्यामध्ये किंवा रुचकर त्याला तो गोष्टच लक्षात येत नसल्यामुळे त्याची रुची जी आहे ती त्या संविधानिक कामामध्ये न लागता तो माणूस गेम खेळतो किंवा त्याला झोप लागते। अशा अनेक घटना का घडत आहेत तर ज्या लोकांना शेतीची जाण असणं किंवा शेतीविषयी ज्ञान असणं अशा लोकांची अगोदर त्याची बुद्धीची शेतीबद्दलची कॅपॅसिटी बघूनच त्याला मंत्रिपद दिलं गेलं पाहिजे। नाहीतर मंत्रिपदाच्या नादात अनेक कृषी मंत्र्यांच्या आतापर्यंत राजकीय बळी गेलेत किंवा त्यांच्या आयुष्यात तिथून पुढे उतार लागलाय अशी बरीच मोठी संख्या असताना कर्जमाफी किंवा शेतकऱ्याला सुखसुविधा मिळवणं किंवा पिकातली जी महाराष्ट्रामधली विविधता आहे ही विविधता कृषी मंत्र्यांच्या सगळी पिकं त्यांना समजतात तरी का? कारण त्याचं कारण आहे, जर कोकणात गेला तर नाचणी आहे, महाराष्ट्रात आला तर द्राक्ष आहे, फळशीत आहे किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये वेगळी पिकायची। प्रत्येक जो महाराष्ट्राचा जो विभाग आहे त्या विभागामध्ये 6 विभागामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पिकं आहेत। त्या पिकाचं ज्ञान त्या कृषी मंत्र्याला असणं आवश्यक आहे। सगळ्यात जर अवघड कुठलं मंत्रिपद आहे तर ते कृषी मंत्रिपद आहे। इथून पुढच्या काळामध्ये असे मंत्री देण्यापेक्षा किमान फडणवीस साहेबांनी अशा मंत्र्यांची निवड केली पाहिजे की त्या शेतकऱ्यांना त्या गोष्टीची त्या मंत्र्याला त्या शेती क्षेत्राची पूर्ण जाण असावी आणि जाण असून त्याला त्या गोष्टीमध्ये रस आहे का बघून फक्त मंत्रिपदाच्या गाड्या, लाल दिव्याच्या गाड्या किंवा ह्या जी गोष्टी आहेत ह्या गोष्टीच्या आकर्षणाच्या बळी पडून मंत्रिपद मिळवणं याच्यापेक्षा आपण त्या खुर्चीला न्याय देऊ शकतो का ही स्वतःला विचारून मंत्रिपद इथून पुढच्या काळामध्ये तरी किमान स्वीकारावं। आणि माणिकराव कोकाटेंचा राजीनामा हा मी एक सर्वसामान्य शेतकरी म्हणून राजीनामा त्यांनी द्यावा किंवा फडणवीस साहेबांनी घ्यावा एवढी आमची शेतकऱ्यांच्या वतीनं कळकळीची विनंती आहे। नमस्कार।